लंच मध्ये आपलं नेहमीचं चपाती किंवा भाकरी किंवा भात, यातलं एक भाजी, एक सलाड, डाळ खात असाल तर डाळ, आणि त्याच्याबरोबर मग प्रोटीन मध्ये मग तुम्ही ताक घ्या, सोयाबीन घेऊ शकता, स्प्राउट्स घेऊ शकता. तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर, पण शक्यतो दुपारी मी नॉनव्हेज कुणाला प्रिफर नाही करत. हेवीनेस येतो एक बॉडीमध्ये, कारण तुमचा अजून हाफ डे बाकी आहे. मग लंच ते डिनर त्याच्यात मोठी गॅप असते, मग त्याला मध्ये आपण ब्रेक देतो विथ इव्हनिंग स्नॅक, मे बी 4 o'clock 5 o'clock. मग त्यावेळेला असं काहीतरी खा की ज्याच्याने तुमची ती छोटीशी भूक मिटली पाहिजे, पण तुमचं डिनर खराब होईल इतकं पण अति नाही खाल्लं पाहिजे. मग त्यावेळेला तुम्ही एक फ्रूट बाउल घेऊ शकता, मखाने खाऊ शकता, घरी केलेला चिवडा खाऊ शकता. डायबेटिक नसाल आणि थोडंसंच वेट लॉस गोल असेल, किंवा मग तुम्ही सूट होत असेल तुमच्या बॉडीला, तर मिक्स सीड्स आणि ड्रायफ्रुटचा लाडू किंवा घरी केलेलं बार, चिक्की असं काहीतरी खाऊ शकता. बट इट शुड बी लिटिल बिट, म्हणजे तेवढ्या पुरते भुकेचं समाधान झालं पाहिजे. म्हणजे खूप त्यावेळेला खाल्लं की डिनर बिघडणार, डिनर बिघडलं की रात्रीची झोप बिघडणार, मग रात्री उशिरा भूक लागणार. बरोबर. म्हणून ते छोटीशी भूक आपण ज्याला म्हणतो ते घ्यावं, किंवा मग कोकोनट वॉटर वगैरे असं तुम्ही काहीतरी घेऊ शकता. ओके. अँड देन कम्स डिनर. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.